खरे पवार कोण आणि बाहेरून आलेले कोण असं शरद पवार म्हणताच त्याची मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली। सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये शरद पवारांच्या या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली। काहींनी शरद पवारांनी मजेत वक्तव्य केलं, उत्तराला प्रत्युत्तर दिलं असं म्हटलं, तर काहींनी शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती अशी भूमिका देखील मांडली। राजकारणात अनेकदा काही गोष्टी या त्या क्षणापुरत्या असतात, तात्पुरत्या। उत्तराला प्रत्युत्तर म्हणून बोलल्या जातात। कोणीतरी सभेत वक्तव्य करत असतं तर कोणीतरी टोमणा मारत असतं। हे सगळं सुरू असताना समोरची व्यक्ती ही खरं तर विरोधक किंवा वेगळ्या पक्षातली असते। पण सध्याच्या या निवडणुकीच्या कसरतीमध्ये पवार कुटुंब आमने सामने असल्यानं प्रत्येक वक्तव्याची बातमी होते, त्याच्याकडे गांभीर्यानं बघितलं जातं। त्यात बारामतीमध्ये पवार कुटुंबातील 2 महिला समोरासमोर आहेत आणि फक्त एक व्यक्ती नाही तर दोनही पक्षांकडून या दोनही उमेदवारांवर टीका केल्या जातात। आतापर्यंत अशी कुठली वक्तव्य आहेत, ती का केली गेली आणि त्याची नेमकी कॉन्ट्रोव्हर्सी का झाली हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय एबीपी माझा। शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं जे सगळीकडे व्हायरल झालं, पण त्याची सुरुवात कशी झाली तर अजित पवारांनी एका सभेत एक वक्तव्य केलं, त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं। ते ऐकून सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले, तर सुप्रियाताईंनी सुनेत्रा पवार का रडल्या हे त्यांनाच विचारा, हे सगळे एक षडयंत्र आहे अशी एक प्रतिक्रिया दिली। आता हे बघून यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी होण्यासारखं काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हा एक वेगळाच व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। एकीकडे तुम्ही लेक सासरी जाऊनही ती खरी पवार आणि दुसरीकडे लग्न करून तुमच्या घरी आलेली सून ही अजूनही बाहेरचीच असा प्रश्न या व्हिडिओमुळे विचारला जातोय। खरं तर कायम महिला सक्षमीकरण यासाठी काम करणारे शरद पवार यांच्याकडे खऱ्या अर्थानं एक फेमिनिस्ट म्हणून बघितलं जातं। त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी तेच सांगितलंय की मला मुलगा का नाही असा प्रश्न अनेकदा विचारला जातो, मात्र मी मुलीलाच मुलासारखं वागवलं नाही तर महिला सक्षम कशा होणार। खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं, उद्याच्याला शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे। जर मुलाने अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो। आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे। मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनेटकं वागणार याची चिंता करायची। आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे। मग काही वर्षांपूर्वी तुम्ही ही भूमिका जर ठामपणे मांडली होती तर मग सुनेला आपलंसं का करून घेतलं नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतो। अनेक महिलांच्या यावर प्रतिक्रिया आल्या। राजकारणात अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात। सुप्रिया सुळे यांच्या बाबत देखील अनेकदा वक्तव्य केली गेली आहेत। हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक वक्तव्य केलं। सुप्रिया सुळे या कधी सासरी गेल्याच नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना सासरची माणसं कळलीच नाहीयेत। जर त्या गेल्या असत्या तर त्यांना सुनेत्रा पवार का रडल्या हे कळलं असतं असं त्या म्हणाल्या। पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही, दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी 2 शब्दातच उत्तर दिलं। तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यायला नाहीत, कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाहीत। तुम्हाला सासर काय असतं, सासरची लोक काय असतात, सासरची नाती काय असतात, किंवा सासरमध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो, त्या कुटुंबाला बांधून ठेवतो, हे आपल्याला समजलंच नाही। त्याच्यामुळे कदाचित सुनेच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा दिसणार नाही। आता खरं तर या सगळ्यामध्ये ना 2च महत्वाचे मुद्दे आहेत की मुलीनं सासरी गेल्यावर तिच्या आई वडिलांना माहेरच्यांना सोडून द्यायचं का, सासरी गेल्यावर माहेरच्यांची कायमचे संबंध तोडायचे का, आणि दुसरा मुद्दा की सासरी आलेली सून ही कायम म्हणजे तिला वेगळीच वागणूक दिली जाते का, तिला कधीच आपलंसं मानलं जात नाही का, म्हणजे आड ना विहीर असं काहीतरी महिलांचं होतं। वर्षानुवर्ष हे वाद घराघरात आहेत, पण ही परिस्थिती किंवा विचारसरणी आता बदलत चालली आहे। अनेक घरांमध्ये सून आणि मुलगी यात फारसा फरक केला जात नाही, दोघींना तितकाच हक्क असतो। कायद्यानं देखील लग्न करून सासरी गेलेली मुलगी तिचा वडिलांच्या संपत्तीवर तितकाच हक्कही असतो।
मुला-मुलींचे हक्क हे खरं तर कायद्याने ठरवून दिलेले आहेत. आता एखाद्या कुटुंबाच्या वैयक्तिक आणि खरं तर म्हणजे एका कुटुंबाचे हे वैयक्तिक मुद्दे असतात, पण महिलांनीच महिलांवर अशा टीका करणं हे खरं तर कितपत योग्य आहे? फेमिनिझमच्या या काळात कुठल्याही महिलेनं सासरी किती लक्ष द्यावं, माहेरी किती यावं, राजकारणात कमी लक्ष द्यावं, घरात जावं, स्वयंपाकघराकडे लक्ष द्यावं, असं राजकारण्यांनी बोलणं हे खरं तर कितपत योग्य आहे? निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबातील ही भांडणं जी आहेत ती मुद्दामून केली जात आहेत का? या भांडणांचा कुणाला फायदा होतोय? शरद पवारांनी अजित पवारांच्या एका वक्तव्याला उत्तर दिलं. काका पुतण्यात सुरू असलेल्या या वादामध्ये बहीण आणि सून या दोघीही भरडल्या जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण जर सध्या बघितलं तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघी देखील तितक्याच ताकदीनं प्रचार करतात. सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर सुप्रिया सुळे या अर्थातच महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून आतापर्यंत अनेक कामं केली आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात, ज्यामध्ये त्यांना लोक, आता नुकताच एक व्हिडिओ आला तो भोरचा, ज्यामध्ये त्यांना एक महिला म्हणतात की भारत वाचवा, आणि त्यात ते असं म्हणतायत की बघा मी थांबले ना माझ्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे. त्यामुळे हे सगळं सुरू असताना खरं तर हाच प्रश्न पडतो की जेव्हा एखादी महिला इतक्या सक्षमपणे राजकारणात उतरली आहे, तेव्हा तिच्या वडिलांच्या बाजूनी असो किंवा ती कोणाची तरी बायको असो, म्हणून तिने राजकारणात पाऊल ठेवू नये का? आणि तिने जर ठेवलं तर तिच्यावरती या अशाच टीका होत राहणार आहेत का, असा देखील प्रश्न आपल्याला पडतो, असा देखील आपल्याला बघायला मिळतं. आता मध्ये रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्यही केलं होतं, त्याच्यामध्ये त्या असं म्हणाल्या होत्या की एकदा मुलगी सासरी गेली की तिनं माहेरी लुडबुड करू नये. म्हणजे खरं तर पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्या समोर येतो की सून आणि मुलगी, सासरी गेलेली मुलगी हिनी माहेर सोडून द्यायचं का? आणि जी मुलगी सासरी सून म्हणून येते ती खरं तर कधीच त्या कुटुंबाचा खरा भाग होत नाही का? असे काहीसे प्रश्न जे आहेत ते या सगळ्यामुळे पडतात. पण अर्थातच या प्रश्नांना राजकारणात जागा असणं कितपत योग्य आहे, ही वक्तव्य केली गेली पाहिजेत का? आणि पवार कुटुंबातलेच लोक एकमेकांवर ही वक्तव्य करतायत, त्याच्यामुळे आता पुढे बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार, ही निवडणूक खरं तर कौटुंबिक प्रश्नावर लढली जाणार आहे का, असा जो प्रश्न आहे तो लोकांसमोर आहे. आणि लोकांना खरं तर विकासावरती बोलणारा खासदार हवाय हे त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी होते, कशी रंगते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.